नमस्कार वकील मित्रांनो, आजचा विषय काळा कोट, संघर्ष, शिस्त आणि सन्मान। हा काळा कोट फक्त अंगावर घालायचा पोशाख नाही, तर हा कोट घालण्याआधी माणसाला स्वतःच्या विवेकावर आणि संविधानावर विश्वास ठेवावा लागतो। या काळ्या रंगामध्ये वैयक्तिक मत मिसळत नाहीत, स्वार्थाला जागा नसते आणि सत्याशी तडजोड केली जात नाही। या कोटामागे संघर्ष आहे, रात्री उशिरापर्यंत वाचलेली प्रकरण, न समजलेल्या कलमांशी केलेली झुंज आणि पहिली केस जिंकल्यापेक्षा पहिली केस हारल्यानंतर मिळालेला अनुभव। पण हा कोट फक्त संघर्षाचं प्रतीक नाही, तर तो एक शिस्तीचं वचन आहे। न्यायालयात शब्द मोजून बोलायची शिस्त, कायद्याच्या चौकटीत राहायची शिस्त आणि भावनांवर विवेक ठेवायची शिस्त, आणि या सगळ्या पलीकडे हा कोट एक सन्मानाचं प्रतीक आहे। नवोदित वकील मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा समाज अडखळतो तेव्हा वकील उभा राहतो। हा कोट तुम्हाला केवळ मोठं दाखवत नाही, तर तो एक तुम्हाला जबाबदार बनवतो। तुमचा युक्तिवाद तीव्र असू द्या, पण तुमचा विवेक शुद्ध ठेवा, कारण वकिली म्हणजे फक्त केस जिंकणं नव्हे, तर वकिली म्हणजे न्याय जिवंत ठेवणं असतं। जर तुम्ही कायद्याचं शिक्षण घेत असाल किंवा वकिलीच्या पहिल्या पायरीवर उभे असाल, तर हा कोट अभिमानाने घाला, कारण हा कोट तर तुम्हाला वकील बनवतोच, त्याचबरोबर एक न्यायाचा सेवकही बनवतो।